जून जुलैच्या दरम्यान एल निनो असणार नाही हे मुद्दाम शेतकऱ्यांसाठी मला ही गोष्ट सोडून सांगावीशी वाटते. तो साधारण 25 जून किंवा 24 जून पर्यंत तिथंच राहण्याची शक्यता आहे. बरीच लोक अशाच भ्रमात आहे त्यावेळेस एल निनो आलो असं समजतात. मान्सून का नाही कळा याचं उत्तर त्यांना देता येत नाही. पाऊस झालाच नाही तर पेरणी होणार नाही हे तुम्हाला स्पष्ट सांगतो. कडधान्यासारखी पिके येतील पण त्यासाठी पुन्हा ऑगस्ट मध्ये पाऊस होईल का त्याच वेळेस मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. खरं तर आज आहे 13 जून आणि मान्सून अजूनही हवा तसा सक्रिय झालेला दिसत नाहीये. काही ठिकाणी पाऊस होतोय पण त्यानंतर पुन्हा पाऊस दडी मारतोय. पण या सगळ्या परिस्थितीत आता जेव्हा जूनचा दुसरा आठवडा सुद्धा उलटून जात आहे तोपर्यंत मान्सून का आलेला नाहीये किंवा ज्या पद्धतीने सांगण्यात येत आहे जागतिक संस्थांकडून जसं की अमेरिकेच्या नोवा असेल किंवा CPC या दोन संस्था असतील त्यांनी सुद्धा अधिकृतपणे घोषणा केली आहे ज्याची आपल्याला भीती होती तो एल निनो प्रशांत महासागरात सक्रिय झालाय. पण ह्या प्रशांत महासागरात सक्रिय झालेल्या एल निनोमुळे नेमका शेतकऱ्यांवरती किंवा एकूणच भारतीय मान्सूनवरती कसा परिणाम होतोय किंवा कसा प्रभाव पडतोय आणि या सगळ्याचा शेतकऱ्यांच्या पिकांवर आणि एकूणच पुढच्या वर्षीच्या उन्हाळा असेल किंवा हिवाळा असेल किंवा मान्सून असेल या सगळ्यावरती कसा परिणाम होऊ शकतो. आणि या सगळ्यात सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने हवामान विभागाने सांगितलेलं आहे IMD ने की दरवर्षीपेक्षा सरासरी 90% पावसाचं प्रमाण राहणार आहे. मग हे 90% मधला जो 10% हा आकडा सांगण्यात येतोय कमी असेल तो खरंच जेवढा आपल्याला वाटतं तेवढा कमी आहे का किंवा छोटा आहे का तो आकडा की याचे परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येतील. या सगळ्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आणि त्याच संदर्भात केलेला आजचा हा व्ह्यूज रूम. नमस्कार, मी शीतल आणि आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी भारतीय हवामान विभागाचे माजी हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे सर जोडले गेलेत. सर खूप खूप स्वागत आहे तुमचं ऑड इव्हनच्या या विशेष भागात. नमस्कार सर, खरं तर अमेरिकेच्या संस्थांनी जसं की नोवा असेल मी उल्लेख केल्याप्रमाणे किंवा CPC असेल यांनी सांगितलंय की प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झालाय. त्यांनी घोषणा केली आहे. पण नेमकी ही एल निनो प्रक्रिया काय आहे आपल्या प्रेक्षकांसाठी सांगूयात आणि यंदाचा एल निनो 1950 नंतरचा सगळ्यात जास्त भीषण का मानला जातोय. खरं तर एल निनोच्या बाबतीत सोशल मीडिया भरपूर चर्चा झालेल्या आहे पण तुम्ही प्रश्न विचारला म्हणून थोडक्यात सांगतो. एल निनो म्हणजे प्रशांत महासागरातील विषुववृत्ताच्या दरम्यान असलेल्या समुद्राच्या पाण्याच्या तापमानाची झालेली वाढ आणि ही वाढ सरासरीपेक्षा किती झाली आणि एक ठराविक आकड्यानंतर ती झाली असेल तर तो एल निनो आलेला समजला जातो. आणि तेच तापमान एक ठराविक अंकाच्या थ्रेशोल्ड किमतीपेक्षा जर खाली गेला तर तो ला निना पावसासाठी अनुकूल असा मानला जातो. तर ह्यावेळेस जे तापमान आहे जे भाकीत केलं जात आहे की हे तापमान सध्या जे तापमान विषुववृत्तावर प्रशांत महासागरात सरासरी इतकं असायला हवं त्यापेक्षा अर्धा डिग्रीने वाढलेलं आहे. जेव्हा तापमान हे सरासरीपेक्षा अर्धा डिग्रीने वाढलं त्यावेळेस एल निनो आलो असं समजतात. आणि ही फेज जी आहे ह्या फेजला म्हणतात इव्हॉल्विंग एल निनो म्हणजे वाढत जाणारा एल निनो आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे असा त्याचा अर्थ आहे. पण सर हा एल निनो जो आहे त्याला यंदाचं जे काही वातावरण आहे त्यामध्ये अनेक तज्ञ सुपर एल निनो किंवा काही जणांना गॉडझिला एल निनो असं सुद्धा म्हणतात. तर यातला फरक काय आहे आणि यामागची काही कारणं आहेत का तर ती काय असतील. खरं तर गॉडझिला एल निनो सुपर एल निनो हे काय हवामान शास्त्रातले शब्द नाही आहेत मॅडम. हे आता गॉडझिला हा एल निनो हा इन्फॉर्मल शब्द काही शास्त्रज्ञ वापरतात आणि सुपर एल निनो म्हणजे जसं सायक्लोनला सुपर सायक्लोन म्हणतात पण एल निनोला सुपर शब्द म्हणत नाही. कारण आमच्या हवामानशास्त्रीय भाषेमध्ये एल निनोचे जे त्याची तीव्रता सर्वात प्राथमिक जो असतो जो सध्या आहे तो एल निनो त्याला म्हणतात वीक एल निनो, नंतर मॉडरेट एल निनो, नंतर स्ट्रॉंग एल निनो आणि फारच असला तर चौथ्या स्टेजमध्ये व्हेरी स्ट्रॉंग एल निनो. हेच फक्त त्याच्यामध्ये शब्द आहेत. पण हा जो शब्द घातलेला आहे सोशल मीडियाने हे शब्द घातलेले आहेत की सुपर एल निनो आणि गॉडझिला हा एक शब्द आहे जो जापनीज एक पिक्चर आहे मला असं वाटतं मॉन्स्टर आणि त्या मॉन्स्टर शब्दावरून ते काहीतरी तो गॉडझिला शब्द आलेला आहे आणि जापनीज वर्ड आहे तो. त्यामुळं जे इन्फॉर्मल शब्द आहे असं समजावे.
बरं सर, खरं तर हा एल निनो जो आहे तो डिसेंबर 2026 मध्ये अधिक तीव्र होणार असल्याचं सांगण्यात येत आहे आणि फेब्रुवारी 2027 पर्यंत सक्रिय राहण्याची 90% शक्यताही वर्तवली जाते. आता याचा कालावधी इतका लांब असणं हे भारतीय हवामानासाठी किती चिंताजनक किंवा किती काळजी करण्यासारखं आहे? 2026 पासनं साधारण मे महिन्यापासून हा इव्हॉल्व्ह होतोय, म्हणजे संपूर्ण 2026 वर्ष मे महिना जरी पकडला आपण, फिफ्थ पायपाला किंवा जून पासून सुरुवात झाली, हे 6 ते 7 महिने आणि 2027 साधारण 3 ते 4 महिने असा 11 ते 13 महिन्याचा कालावधी. आणि ज्यावेळेस एल निनो येतो मॅडम, हा जो एल निनो येतो 5 ते 7 वर्षानंतर येतो आणि त्याचा कालावधी साधारण असाच जातो, 11 ते 13 महिने असतो, बरोबर. फक्त आपण त्याला काय म्हणतो, स्टार्टिंग ज्या वर्षामधला मान्सूनला इंडियामध्ये अफेक्ट करणार आहे ते वर्ष महत्वाचं आहे. जसं 2026 मान्सूनचे जून टू सप्टेंबर चालू होणार आहे, त्या दरम्यान तो आता अफेक्ट होणार आहे. पण मी जसं म्हणालो की विषुववृत्तीय प्रशांत महासागरीय तापमानाच्या मध्ये जी वाढ क्युम्युलेटिव्ह होत चालते, त्या वाढीनुसार त्याची तीव्रता वाढत चालते. म्हणून सध्या फक्त अर्धा डिग्रीचं तापमान आहे की जे सरासरीपेक्षा अर्धा डिग्री जास्त आहे, म्हणून आपण एल निनो आलो म्हणतो. आणि तुम्ही जो डिसेंबरचा शब्द विचारलाय की साधारण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी ह्या दरम्यान असं एक भाकीत आहे की हे जे तापमान आहे विषुववृत्तीय प्रशांत महासागरीय समुद्रीय पाण्याचं जे तापमान हे सरासरीपेक्षा 1 डिग्री 2 डिग्री किंवा 2 डिग्रीपेक्षा जास्त जाऊ शकतं. आणि ज्यावेळेस तापमान हे समुद्राच्या पाण्याचं तापमान सरासरीपेक्षा 2 डिग्री किंवा अधिक होतं, त्यावेळेस आपण त्याला स्ट्रॉंग किंवा व्हेरी स्ट्रॉंग एल निनो म्हणतो. आणि त्याची विकसन हे डिसेंबर मध्ये होणार आहे, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी मध्ये. आताच्या मान्सून मध्ये तो साधारण वीक किंवा मॉडरेट ह्या दरम्यानचाच एल निनो असेल असा त्याचा अर्थ आहे. ओके. आता सर जून उजाडून जसं मी उल्लेख केला सुरुवातीला आपण बोलत असताना की आता 13 तारीख आहे आज, तरी म्हणजे दुसरा आठवडा संपत आलाय जूनचा, तरी सुद्धा मान्सून काही हव्या त्या म्हणजे अपेक्षित वेगाने येताना दिसत नाहीये महाराष्ट्रात तरी. मग मान्सूनच्या या विलंबामागे एल निनोची भूमिका किती महत्वाची ठरते किंवा कसे परिणाम होत आहेत या सगळ्याचे? मॅडम, हा जो प्रश्न आहे हा इतका तांत्रिक प्रश्न आहे आणि याचं उत्तर खरं हवामान तज्ञच देऊ शकतात. बरेचसे आता सोशल मीडियावर बरेच सांगतात लोक की मान्सून रेंगाळला, पण मान्सून का रेंगाळला याचं उत्तर त्यांना देता येत नाही. आणि त्याचं कारण असं आहे, मान्सून का रेंगाळला, ज्याला सिनॅप्टिक सिच्युएशन्स किंवा ज्याला वातावरणीय प्रणाल्याचा अभ्यास आहे तोच माणूस सांगू शकतो. आता मला तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं आहे. मान्सून आलाय तुमच्याकडे, वेंगुर्ल्यात आलाय, वेंगुर्ल्यात नंतर तुमच्या देवगड पर्यंत आलाय, देवगड नंतर तुमचा सोलापूर या भागापर्यंत आलाय. तिथून पुढे मान्सून का येत नाही असा प्रश्न तुमचा आहे. मान्सून येण्यासाठी नेहमी वारे हे अरबी समुद्रावर पश्चिमेकडून पूर्वेकडे बळकट वारे वाहणं गरजेचं आहे. हा एक पहिला भाग. आणि दुसरी गोष्ट, हे वारे वाहत असताना समुद्र सपाटी म्हणजे समुद्राच्या पाण्यापासून अधिक उंचीपर्यंत, साधारण 3-3.5 किलोमीटर इतक्या उंचीपर्यंत वारे हे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणं गरजेचं आहे. आणि दुसरी फॅक्टर आहे की दुसरा फॅक्टर महत्वाचा असा आहे की या वाऱ्यांना दुसऱ्या वातावरणीय प्रणाली आहे, वातावरणीय प्रणालीतून काही अडथळा व्हायला नको. जर अडथळा झाला म्हणजेच मान्सूनचे वारे पुढे सरकत नाहीये, मान्सूनचे वारे पुढे सरकत नाही म्हणजेच मान्सून पुढे सरकत नाहीये. आणि गेल्या 4-5 दिवसापासून असं दिसायला लागलं आपल्याला की देवगड, सोलापूर पर्यंत आलेला महाराष्ट्रातील मान्सून पुढे न जाण्याचं एकमेव कारण, जसे वारे अरबी समुद्रातून पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात मान्सूनचे, त्याचबरोबर उत्तर भारतातून पाकिस्तान आणि या भागातनं, अफगाणिस्तान, पाकिस्तान या भागातनं वारे हे उष्ण वारे आपल्याकडं पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि राजस्थानमध्ये आल्यानंतर ते पुन्हा उत्तरेकडून दक्षिणेकडे येऊ लागलेले आहेत. आणि हा पॅटर्न जो आहे म्हणजे उष्ण वाऱ्याचा वहन जे आहे उत्तर भारतामध्ये, की जे गुजरातवरून येत आहेत, इराणवरून येत आहेत, अफगाणिस्तानवरून येत आहेत, पाकिस्तानवरून येत आहेत, आपल्या राजस्थान, MP वरनं ही वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे येत आहेत. म्हणजे हे वारे तुमच्या मान्सूनी वाऱ्यांना, मोसमी वाऱ्यांना दाबता येते, खाली पुढे येऊ देत नाहीये, बरोबर.
एल निनोशी संबंध आहे का? येस, हा संबंध एल निनोशीच आहे. कारण अशा घटना दरवर्षी घडतात. मग त्यावेळी मान्सून का थांबत नाहीये? कारण त्यावेळेस मान्सूनचे वारे हे अति तीव्र वेगाचे असतात. त्याच्यामध्ये बर बळकट असतो. त्यामुळं ह्या उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांना झुगारून ही वारे त्याच्यावर मात करून मान्सूनचे वारे पुढे जातात आणि मग मान्सून पुढे सरकला जातो. पण ह्या वर्षी येणारे वारे एल निनोमुळे कमकुवत असल्यामुळे येणाऱ्या उत्तरी वाऱ्यांना ते दाबू शकत नाही, त्याच्यावर हावी होऊ शकत नाही, त्याच्यावर मात करू शकत नाही. त्यामुळं मान्सून पुढे सरकत नाहीये. मान्सूनची वारे कमकुवत असल्यामुळे त्याच पातळीत ते जात आहेत. आणि ज्यावेळेस उत्तरी वाऱ्यांचा प्रभाव कमी होईल आणि मान्सूनी वाऱ्यांमध्ये ताकद वाढेल, त्याच वेळेस मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. ओके. हा. सर आता तुम्ही काही म्हणजे मान्सून पुढे सरकण्यासाठी जे काही गरजेचं असतं तसं पोषक वातावरण नसल्याचं अर्थात सांगितलं. या सगळ्यामध्ये मला एक मी जे वाचनात आलं माझ्या जेव्हा या इंटरव्ह्यू संदर्भात मी वाचत होते माहिती घेण्यासाठी, त्यामध्ये MJO हा उल्लेख मला आढळला, जे की मॅडन ज्युलियन ऑसिलेशन हा ढगांचा पट्टा. तर हा ढगांचा जो पट्टा आहे तो मान्सूनला पुढे सरकण्यासाठी गरजेचा असतो आणि तो प्रशांत महासागरावरच रेंगाळलाय असं मी वाचलं. तर असं का असावं किंवा हे का होतं? आता MJO हा संपूर्ण मान्सूनच्या प्रगतीसाठीच जबाबदार आहे आणि मान्सूनच्या प्रगतीसाठीच तोच एकमेव पूरक आहे असा अर्थ मुळीच नाही. कारण ओके. MJO हे आपल्या नेहमीच्या रुटीन प्रमाणे 45 ते 60 दिवसामध्ये साधारण दक्षिण आफ्रिकेपासून सुरुवात करून त्या पृथ्वीच्या विषुववृत्तीय समांतर असे वारे वाहतात पश्चिमेकडून पूर्वेकडे, असं एक सर्कल पूर्ण करतात. आणि त्या सर्कलच्या अंडर जो जो देश की जो विषुववृत्तीय समुद्रीय प्रदेश येईल त्याच्या त्या वातावरणावर तो परिणाम करत असतो. तो परिणाम ओके. म्हणजे नेमका काय करत असतो की तिथं कमी दाबाचं क्षेत्र होऊन ते कमी दाबाचं क्षेत्र उंच आकाशामध्ये नेऊन तिथं पाऊस पडण्यासाठी ही वारे मदत करतात आणि अच्छा. याला म्हणतात MJO सायकल. आता MJO सायकल मग आपल्या मान्सूनला आता मदत करतायत का? नाही. कारण ज्यावेळेस MJO जर हा संपूर्ण पृथ्वीभोवती गरका मारतोय, तर ज्यावेळेस तो आपल्या देशाच्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात समोर येईल, त्याच वेळेस त्याची मदत आपल्याला होते. आता सध्या जर पाहिलं, संपूर्ण पृथ्वीच्या गोलाच्या विषुववृत्तावर जर 8 भाग पाडले, त्याला म्हणतात 8 फेज. आता जो MJO आहे की जो मान्सून आपल्याकडे आता सध्या अडचण आहे की आपला मान्सून पुढे सरकत येईल आणि MJO न मदत करावी अशी अपेक्षा असते, तर मान्सून तो MJO आपल्या समुद्रीय परिक्षेत्रात नाहीये. तो आहे फेज नंबर 8. फेज नंबर 8 आणि फेज नंबर 1 मध्ये तो साधारण 25 जून किंवा 24 जून पर्यंत तिथंच राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच ओके. काय, आज जरी 13 जून असलं तर हा. अजून तुम्हाला 10 ते 12 दिवस MJO तुमच्या परिक्षेत्रात येण्याची शक्यता नाहीये. आणि तो ओके. जेव्हा त्यावेळेस तुमचा मान्सूनला फॉरवर्ड होण्यासाठी मदत होऊ शकते. याचा अर्थ MJOची वाट बघायची का? नाही. दरम्यानच्या कालावधीमध्ये जर काही प्रणाल्या झाल्या, उदाहरणार्थ बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं किंवा मुंबईच्या किनारपट्टीला म्हणजे अरबी समुद्राच्या महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर एखादं कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं किंवा MP मध्ये एखादं कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आणि वाहणारे पश्चिमी उत्तरी वारे जे आहेत की जे दाबतात मान्सूनला, ते जर कमी प्रमाणात वाहू लागले किंवा त्यांचा जर जोर कमी झाला, तर त्यावेळेस मान्सून MJO विना सुद्धा पुढे फॉरवर्ड होऊ शकतो. अशी ह्या संकल्पनेची स्पष्टता आहे. उगीच MJO आहे मान्सून आहे हे नाही. MJO हा एक मदत असतो, मदतनीस म्हणून तो आपल्याला पाऊस पडण्यास किंवा मान्सूनच्या कालावधीमध्ये त्याचा उपयोग होतो. एवढाच MJOचा मर्यादित अर्थ समजावा. बरं. ओके. आता सर ज्या पद्धतीनं हवामान विभागाने सांगितलं की सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज दिला जातोय हवामान विभागाकडून, तर या पावसाचं प्रादेशिक वितरण मग कसं असेल? ज्या भागात आधीच पाऊस कमी असतो म्हणजे जसं की विदर्भ असेल, मराठवाडा असेल वगैरे, तिथे काय परिस्थिती निर्माण होऊ शकते? कारण की ऑलरेडी तिथे दरवर्षी पावसाचं प्रमाण कमीच असतं आपण पाहतो आणि अशा सगळ्या परिस्थितीत तिथं काय भीतीदायक आहे? मॅडम, हा प्रश्न फार महत्वाचा आहे. बऱ्याच लोकांना भारतीय हवामान खात्याने सांगितले की 90% पाऊस पडणार आहे आणि ज्यावेळेस मान्सून हा 96 ते 104% दरम्यान असतो,
तर त्यावेळेस मान्सून हा सरासरी इतका किंवा सामान्य किंवा नॉर्मल मान्सून आहे असा अर्थ आहे. आता त्यांनी 90% सांगितलेलं आहे आणि 96 ते 104 म्हणजे आपण जर म्हणलं 100% शेकड्यावरीतले 100% घेतले आणि प्लस ऑर मायनस 4 म्हणलं तर 96 ते 104 येतं. म्हणजे 100% फक्त 10% पाऊस कमी आहे का असं सर्वसामान्य माणसाला जाणवतं आणि दिसताना तसंच गणिती भाषेमध्ये असाच तो फरक दिसतोय. पण हे 10 डिग्री हा संपूर्ण देशासाठी आहे आणि हे 10 डिग्रीचा फरक म्हणजे सॉरी 10 डिग्री म्हणजे 10% नॉट डिग्री 10% जो फरक आहे म्हणजे त्याच्यामध्ये चेरापुंजीचा पाऊस विचारात घेतलेला आहे, तिथं कोकणातला पाऊस विचारात घेतलेला आहे, तिथं नॉर्थ ईस्ट मधला पाऊस बरोबरच तुमच्या नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्येकडचा कमी पावसाचा प्रदेश जो आहे जो राजस्थान सारखा प्रदेश आहे की एमपीचा काही भाग आहे तिथं पाऊस पडत नाही, हा कमी पावसाचा प्रदेश सुद्धा त्या ठिकाणी केलेला आहे. पण भौगोलिक रचनेनुसार प्रत्येक राज्यामध्ये अधिक पावसाचा कमी पावसाचा ड्राऊट वर्षात छायेचे असे भाग पडत आहेत आणि ज्या ठिकाणी ऑलरेडीच पाऊस कमी पडतो त्याच्यामध्ये जर हे 10% जरी म्हटले तर हे 10% देशासाठी जरी असले तर त्या भागामध्ये कदाचित 20% 25% इतकाही मान्सूनचा पाऊस कमी पडू शकतो. उदाहरणार्थ मान्सून तुम्ही खानदेश पासून सुरुवात केली नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर इथपर्यंत हा जो मध्य महाराष्ट्राचा भाग हा वर्षात छायेचा प्रदेशात आहे. इथं पावसाचं प्रमाणच कमी आहे. पावसाच्या कमी प्रमाणात असलेल्या भागामध्ये अजून कमतरता येणार आहे 10% आणि 10% हा आकडा असला तर त्या 10%ची तीव्रता ह्या ड्राऊट प्रोन एरियामध्ये अधिक असते. उदाहरणार्थ कोकणात जास्त पाऊस पडला तरी 10% तिथे कमतरता असली तरी तिथं पाऊस हा तिथं नेहमी पडणाऱ्या पावसापेक्षा कमी पाऊस आहे. विदर्भामध्ये जो पाऊस पडतो त्याच्यापेक्षा 10% नाही आणि ही जी टक्केवारी जर काढली कमी पावसाच्या क्षेत्रामध्ये ती कदाचित 15, 20, 25 भागानुसार भौगोलिक सूचना अशा पद्धतीचे असू शकते असा त्याचा गणिती अर्थ शेतकऱ्यांनी समजून घ्यावा. म्हणजेच त्यांना कारण अजून बरीच लोक अशाच भ्रमात आहे की 10% म्हणजे काहीच नाहीये तेवढं कमी करला तर 90 असा त्याचा अर्थ नाहीये. हे मुद्दाम शेतकऱ्यांसाठी मला ही गोष्ट फोडून सांगावीशी वाटते म्हणून या ठिकाणी ही स्पष्टता अधिक पद्धतीने केलेली आहे. पिकांच्या वाढीवर काय परिणाम होऊ शकतो या सगळ्याचा? आता जेव्हा एल निनो किंवा तुम्ही सुरुवातीला गॉड झिला सुपर एल निनो हे काय काय शब्द वापरले हे बघा पेरणी होणार हे वगैरे आम्ही बोलत होतो कधी बोलत होतो मे महिन्यामध्ये की ज्यावेळेस आमच्या एप्रिलच्या आठवड्यामध्ये असं एप्रिलचं की साधारण इंडियन ओशन डायपोल धन असणार आहे आणि तो धन इंडियन ओशन डायपोल हा ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये येणार आहे म्हणजे पावसाला मदत करणार आहे. मग जून आणि जुलैमध्ये त्या बाकीतात काय होतं जून जुलैच्या दरम्यान एल निनो असणार नाही असा शब्द होता त्यावेळेस आमच्या भाकितामध्ये एप्रिलच्या भाकितामध्ये. पण ते आमचं भाकीत ज्यावेळी अपडेटेड सुधारित भाकीत ज्यावेळेस आलं हवामान खात्याचा अंदाज आला 31 मेच्या दरम्यान 29 मेच्या दरम्यान जो अंदाज आला त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की एल निनो हा जून जुलैमध्ये असण्याची शक्यता आहेच आहे. त्याचबरोबर इंडियन ओशन डायपोल हा तटस्थ असणार आहे म्हणजे तो धन असणार नाही. त्यामुळे जून जुलैमध्ये जर एल निनो येणार असेल तर जून जुलैमध्येच पावसाचं प्रमाण कमी आहे. तेव्हा पेरणी आणि पिकं ह्या विषयावर तुम्ही चर्चा करणार मला. पेरणी होणार असेल तर पिकाच्या गोष्टी करायला जर जुलै महिन्यामध्ये जर थोडाफार पाऊस झाला तर कडधान्यासारखी पिकं आपण की जी कमी वयाची 70, 80, 90 दिवसाची अशी आपण घेऊ शकतो आणि जर पाऊस झालाच नाही तर पेरणी होणार नाही हे तुम्हाला स्पष्ट सांगतो. आणि जो जुलैमध्ये थोडा पाऊस झाला तर कडधान्यासारखी पिकं येतील पण त्यासाठी पुन्हा ऑगस्टमध्ये पाऊस होईल का त्याच्याबद्दल साशंकता आहे. कारण इंडियन ओशन डायपोल हा धन किंवा कमकुवत धन असण्याची शक्यता असल्यामुळं पावसाची शाश्वती अधिक नाही असंच ते आज भाकीत वर्तवतो. जसजसं आपण त्या महिन्यांच्या जवळ जाऊ त्या मॉनिटरीवरून त्या निरीक्षणातून त्याच्यावेळी बोलण्यात आपल्याला त्या विषयावर बोलता येईल. त्यामुळं पेरणी होईल कधी होईल पिकं जगतील का या विषयावर बोलण्यात अर्थ नाहीये. जून तर जाऊ दे पाऊस तर होऊ दे. बोलता बोलता 30, 35, 40 दिवस निघून जातील. त्यामुळे ह्या विषयावर किती वेटेज द्यावं म्हणून या विषयात मी जास्त प्रवेश करत नाही असंच मला त्या तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना बोलायचं आहे.
बर. सर, आता तुम्ही पेरण्यांचा उल्लेख केला म्हणून थेट पेरण्यांच्या बाबतचा एक प्रश्न माझा असा आहे की खरीप हंगामातल्या पेरण्यांबाबत तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? कारण की अर्थात तुम्ही म्हणालात की पिकांवर काय परिणाम होईल यावर पेरण्यांच्या आधी बोलणं हे काही योग्य राहणार नाही किंवा त्यात जास्त तेवढं वेटेज देणं त्याला योग्य राहणार नाही. पण मग पेरण्यांबाबत काय सल्ला असेल आणि पावसाच्या या अनिश्चिततेमुळे त्यांना बियाणं किंवा खतांचं नियोजन कसं करावं शेतकऱ्यांनी? खरं तर शेतकरी ज्यावेळेस खरीप हंगाम चालू होतो आपला जून पासून, तर जून जुलै आणि ऑगस्ट गेल्यानंतर सप्टेंबरच्या जवळजवळ निम्म्या भागापर्यंत खरीप हंगाम असतो आपला. सुरुवातीचा पेरणीचा काळ, सप्टेंबरच्या मध्यावर तो काढणीचा काळ असतो आणि याची तयारी शेतकरी बऱ्यापैकी एप्रिल मे महिन्यातच करत असतो. आणि त्याच्यामध्ये मशागती बरोबर भांडवल उभं करणं, त्याचबरोबर बियाणं खरेदी करणं, खताची टंचाई येऊ नये म्हणून खताची व्यवस्था करून अशा पद्धती करत असतो. मला ह्या वर्षी अशी गुंतवणूक करताना मला शेतकऱ्यांना सांगावंसं वाटतं की जूनमध्ये तरी भरपूर पाऊस होणार आहे का आणि किती होणार आहे, त्यामुळे तुमची जूनमध्ये पेरणी होईल का, याच्यामध्ये जर साशंकता असेल तर तुम्ही बियाणं, खतं याच्यावर एकाच वेळी अधिक गुंतवणूक करणं माझ्या दृष्टीने ते थोडंसं कदाचित धोकादायक होऊ शकतंय. बरं. कारण मान्सून ज्या पद्धतीने आता आहे तो रखडलेलाच आहे. मान्सून कधी येणार आहे तुम्ही पुढे प्रश्न त्याच्यावर मला बोलता येईल. कधी होईल आणि किती होईल, महाराष्ट्रात कधी पाऊस होईल त्याच्यावर मला पुढे बोलता येईल. पण तुम्ही प्रश्न शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? मी शेतकऱ्यांना हा सल्ला, गुंतवणुकीच्या बाबतीत सावध राहा. मी बियाणं बरं. घेऊन ठेवलंय, मी खतं घेऊन ठेवले, पाऊस नाही आणि मग रडणे, किंवा जिथं पावसाची शक्यता नाहीये काही लोकांनी धूळ पेरणी केलेली आहे, कपाशी किंवा टोमॅटो अशा ठिकाणी केलेली आणि वाट बघताय आता. जिथं तुम्हाला सांगितलंच नाही पेरणी करायला त्या ठिकाणी पेरणी केली जाते आणि शेतकरी म्हणतात माझं पीक लटकलं तर लटकून जाईल आणि ते दुबार तिबार पेरणीला ते सामोरे जातात. कदाचित ती पेरणी सक्सेसफुलही होऊ शकत नाहीये. अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी दरवर्षी सारखं पाऊस होईल म्हणून घाईघाईत पेरणी करू नये आणि जोपर्यंत भारतीय हवामान खातं आणि महाराष्ट्र शासनाचं शेती खातं सांगत नाही तोपर्यंत ह्या वर्षी 2026च्या मान्सून आणि पेरणीच्या बाबतीमध्ये मुळीच धाडस करू नये, असंही मी अधिक स्पष्टपणे या विषयावर बोलू इच्छितो. सर, पुढचा प्रश्न माझा असा आहे की इंडियन ओशन डायपोल हा जो घटक असतो त्याची सध्या स्थिती काय आणि तो एल निनोचा प्रभाव कमी करण्यासाठी मदत करू शकतो का? तुम्हाला याबद्दल काय सांगू शकाल? विश्लेषण काय याच्याबद्दल? इंडियन ओशन डायपोल हा नक्कीच मदत करतो. का इंडियन ओशन डायपोल म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या तापमानाची तुलना, समुद्राच्या पाण्याच्या तापमानाची तुलना, आणि याच्यामध्ये त्याचे 2-3 प्रकार आहेत. तटस्थ असणे म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराचं पाण्याचं तापमान समान असणं. तो धन असणे म्हणजे अरबी समुद्राचं पाण्याचं तापमान जास्त आणि बंगालच्या उपसागराचं तापमान कमी. आणि तो नकारात्मक असणं म्हणजे बंगालच्या उपसागराचं पाण्याचं तापमान जास्त आणि अरबी समुद्राचं कमी, असे त्याचे प्रकार आहेत. सध्या 2020च्या मान्सूनमध्ये ज्यावेळेस मान्सून हा पुढे आलाय आणि साधारण महाराष्ट्राच्या खालच्या कोपऱ्यामध्ये वेंगुर्ला देवगड पर्यंतच थांबला, तर या स्थितीमध्ये इंडियन ओशन डायपोलची अवस्था काय, असा तुमचा प्रश्न आहे. इंडियन ओशन डायपोल सध्या तो तटस्थ आहे. म्हणजे तटस्थ आहे म्हणजे तो तुम्हाला पाऊस येण्यासाठी किंवा मान्सूनला पुढे त्याची वाटचाल करण्यासाठी त्याची काही अडचण नाहीये, पण तो मदतही करत. बर. तो कदाचित एवढ्या 8-10 दिवसामध्ये तो कमकुवत धन होण्याची शक्यता आहे, पण ते जून जुलैमध्ये तरी शक्य नाही. कदाचित ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये झाला तो कमकुवत धन होईल, पण त्याच्यावरचं बाकीतही तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा 1 ऑगस्ट करणं शहाणपणाचं ठरेल. पण आजच्या स्थितीला इंडियन ओशन डायपोल हा तटस्थच आहे. त्यामुळं अटकाव जरी नसला तरी तो मान्सूनला पुढे खेचण्यासाठी मदत करत नाही. पण इंडियन ओशन डायपोल पेक्षा जर मॅडन ज्युलियन ऑसिलेशन जर फेज 2 आणि 3 बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्राच्या दरम्यान जर कदाचित असतं तर नक्कीच मान्सूनला पुढे खेचण्यासाठी मदत झाली असती, असंही मी जाता इंडियन ओशन डायपोलच्या निमित्तानं एमजीओची माहिती सांगतोय. एवढंच. सर, शेवटचे 2 प्रश्न आहेत माझे. त्यातला एक म्हणजे आता तर या मान्सूनवर एल निनोचा कशा पद्धतीने प्रभाव पडतोय किंवा कसा परिणाम होतोय हे तर आपण पाहतोच आहे आणि तो पुढेही पाहायला मिळेल असं वाटतंय मला, कारण की आत्ताची परिस्थिती पाहता. पण या सगळ्याचा पुढच्या वर्षाच्या म्हणजे 2027च्या उन्हाळ्यावर आणि मान्सूनवर परिणाम राहू शकतो का असाच, किंवा काय प्रभाव असेल त्या वर्षी?
प्रश्न तुम्ही करेक्ट विचारला मॅडम, पण तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुमच्या निमित्तानं मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ज्यावेळेस इंडियन समर मान्सून को जून टू सप्टेंबर ह्या दरम्यान जर एल निनो असेल त्याच वेळेस त्याचा एल निनोचा परिणाम हा अधिक असतो. लक्षात घ्या, तुमचा मान्सून संपला, सप्टेंबर संपलं आणि ऑक्टोबरच्या समजा 15 ऑक्टोबर नंतर तो निघून गेला, तर एल निनो नंतरच्या पावसावर त्याचा महाराष्ट्रासाठी काय, मला काय म्हणजे हे नाहीये, इंडियन ओशन तुम्ही किंवा एल निनोचा काय परिणाम होतो तो परिणाम विचार घेण्यासारखा नाहीये. फक्त ज्यावेळेस नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या दरम्यान दक्षिणेकडच्या 4 राज्यामध्ये भरपूर पाऊस होतो, त्याला आपण ईशान्य मान्सून म्हणतो किंवा हिवाळी पाऊस म्हणतो किंवा नॉर्थ ईस्ट मान्सून म्हणतो, त्या मान्सूनमध्ये ज्या काही आपल्याला 1-2 स्पेल महाराष्ट्रावर येतात आणि त्या दरम्यान नेमका एल निनो स्ट्रॉंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळं नंतर जर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये जर एल निनो स्ट्रॉंग होणार असेल तर त्याच्यावर महाराष्ट्रावर काही परिणाम होणार नाही. मी फक्त तुम्हाला जानेवारी पर्यंतच बोललोय, कारण आपल्याकडे डिसेंबर जानेवारी नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हा मान्सून, नॉर्थ ईस्ट मान्सून जो तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, रायलसीमा, केरला, माही, पांडिचेरी, करायकल इथं जो पाऊस होतो या दरम्यान मध्ये एल निनो असणार आहे. तर मग त्या एल निनो असणार म्हणजे तो नॉर्थ ईस्ट मान्सून कमी होणार आहे का? आता इथंही पुन्हा काही लोकांना ज्यांना मेटिओरॉलॉजी माहिती कदाचित मग एल निनो असेल तर पाऊस कमी होईल असं नाहीये. कधी कधी एल निनो मध्ये, नॉर्थ ईस्ट मान्सून मध्ये येणाऱ्या सिस्टम ह्या त्या पावसाला मदतही करू शकतात. फक्त एल निनोच्या काळामध्ये कदाचित महाराष्ट्रात जो पाऊस होतो चंपाषष्ठीच्या दरम्यान किंवा मकर संक्रांतीच्या दरम्यान किंवा दिवाळीनंतर जो पाऊस होतो तो पाऊस होण्याची शक्यता नाहीये, कारण एल निनो आहे आणि एल निनोच्या काळात दक्षिणेकडच्या 4 राज्यात जरी तो त्यांना पूरक ठरला किंवा तो मदतीस ठरला, पण आपल्या महाराष्ट्रात येणाऱ्या हिवाळी पावसाला किंवा जे गहू हरभऱ्यासारखी पिकं असतात किंवा कांद्याची पिकं असतात त्याला थोडाफार पावसाची मदत होती, ती ह्या वर्षी होण्याची शक्यता नाहीये. कारण त्याच कालावधीमध्ये एल निनो हा स्ट्रॉंग एल निनो होण्याची शक्यता असल्यामुळं असंच त्याचं स्पष्टीकरण मला कितपत समजलं तुम्हाला, पण या पद्धतीने मला त्याचं स्पष्टीकरण देता येईल. आता याच दृष्टीने माझा शेवटचा एक प्रश्न आहे की म्हणजे बदलत्या हवामानाचा जर सामना करायचा असेल किंवा ज्या पद्धतीनं एल निनो सक्रिय झालाय आणि त्याचे परिणाम दिसत आहेत त्या दृष्टीने पाहता सरकारने आणि शेतकऱ्यांनी दीर्घकालीन काय काय उपाययोजना करणं आवश्यक आहे? कारण तुम्ही सांगितलं की पुढच्या काही पिकांच्या लागवडीसाठी सुद्धा पाऊस कमी होऊ शकतो आणि त्यात मात्र कुठलीही पावसाची मदत होऊ शकत नाही शेतकऱ्यांना. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पुढच्या दृष्टीनं काय उपाययोजना करणं आवश्यक आहे? मॅडम, तुम्ही जे म्हणताय आता खरीपाच्या बाबतीत बऱ्यापैकी आपली चर्चा झालेली आहे आणि जर तुम्हाला एल निनो अशा पद्धतीनं जर वावरणार असेल, त्याचा कार्यरत होणार असेल तर रब्बीचा हंगाम सुद्धा आपल्याला जिंकता येणार नाही किंवा हीच स्थिती किंवा ती जी रडरड आहे ती रब्बीच्या हंगामाबाबत सुद्धा होऊ शकते, कारण एल निनो त्याच कालावधीमध्ये स्ट्रॉंग आहे. कारण तुम्हाला सप्टेंबर मध्ये पाऊस झाला नाही, फक्त त्याला एकच अपवाद आहे, जो काहीतरी कमकुवत धन आयोडी जर ऑगस्ट या सप्टेंबर मध्ये आला तर थोडाफार पाऊस होऊ शकतो, पण त्या पावसाने रब्बीचा हंगाम जिंकता येईल का काय हे त्याच वेळेस बोलण्यामध्ये योग्यता ठरेल असं मला वाटतं. हे झालं शेतकऱ्याच्या बाबतीत, शेतीच्या बाबतीत हंगामाबाबत. पण सगळ्यात महत्वाचं जे आहे की शेतकऱ्यांना जी पशुधन आहे, जनावरं जी आहे, याच्यासाठी त्यांना आहे त्या पाण्यामध्ये त्यांनी चारा पिकं घेणं गरजेचं आहे असं मी जाता जाता शेतकऱ्यांना सांगेल. आणि सगळ्यात महत्वाची जबाबदारी शेतकऱ्याबरोबर प्रशासनाला, आपण केवळ शेतकरीच नाही संपूर्ण जनतेनं सहकार्य करण्याची गरज आहे किंवा पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळं आपण शेतीचं पाणी असो किंवा पिण्याचं पाणी असो किंवा वापराचं पाणी एकदम काटकसरीने एल निनोच्या काळामध्ये आपण अशा पद्धतीने शिस्त पालन करून योग्य आणि काटकसरीने पाणी वापरून करून ज्या उपाययोजना प्रशासन करताय त्याला आपण सहकार्य करणं गरजेचं आहे आणि त्याबाबत सिरियसनेस प्रत्येक भारतीय नागरिकांना घेणं गरजेचं आहे. नाहीतर जोपर्यंत प्रशासनाला शक्य तोपर्यंत ती व्यवस्था करणार, तिथून पुढे जर तुम्ही त्याला सहकार्य केलं नाही, पाण्याचा वापर अद्याप केला किंवा पाणी चोरी करू लागलात, एवढं आव्हानं करून तुम्ही जर काही त्याची काटकसर केली नाही तर मात्र पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत जनतेला
चांगल्याच पद्धतीनं सामोरं जावं लागेल किंवा पाण्यासाठी भांडणं किंवा वादविवाद होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असं मला एल निनोच्या आणि पावसाच्या संदर्भात शेतकऱ्याबरोबर जनतेला सांगावंसं वाटतं, की ओके. असं तितकंच महत्वाचं आहे असं मला वाटतंय. ओके सर, आता एल निनो असेल किंवा ज्या काही परिस्थिती आता हवामानासंदर्भात झालेली आहे, वातावरणातला बदल असेल, पण या सगळ्यात आता मान्सून कधी पुढे सरकेल, कशा पद्धतीने वातावरण पोषक बनेल मान्सूनसाठी, तो महाराष्ट्रात कधी येईल, आणि आता जूनचा तर 13 तारीख उजाडली आहे, आता पाऊस नेमका कधी होईल, तुमचं यावरती काय अभ्यास आहे, काय विश्लेषण आहे? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मॅडम. कसं आहे, मी जरी तुम्हाला काही कारणं सांगितली की मान्सून पुढे का सरकत नाही, ही जरी कारणं सांगितली, तरी पण ह्या कारणाची नष्टता होऊन मान्सून पुढे कधी सरकेल आणि महाराष्ट्रात किंवा मुंबईत पाऊस कधी येईल असा तुमचा प्रश्न आहे. तर मला या ठिकाणी असं सांगता येईल की साधारण आज 13 जून आहे. 13 जून ते साधारण तुम्हाला सांगतो अजून आठवडाभर तर ही काहीही वातावरणात विशेष बदल होण्याची शक्यता नाहीये. आणि कदाचित 20-22 जून नंतर कदाचित 25 जून उजाडला तरी आश्चर्य वाटायला नको. त्या दरम्यान मुंबईमध्ये चांगल्या जोरदार पद्धतीने मान्सूनचं आगमन व्हावं अशी अपेक्षा आहे. आणि ज्यावेळेस 25 जून 1-2 दिवस इकडे तिकडे म्हणजे तो 23ला येईल किंवा 26-27ला काही, पण ज्यावेळेस तो मुंबईमध्ये चांगल्या जोरदार पद्धतीने येण्याची शक्यता जर 25 जूनच्या आसपास असेल, तर मुंबईमध्ये जास्त दरवर्षी जसा पाऊस पडतो आगमनाचा, त्या पद्धतीचा पाऊस 25 जूनच्या दरम्यान मुंबईत होण्याची शक्यता आहे. आणि 25 जून मध्ये 1-2 दिवस ज्यावेळेस मान्सून चांगला सेट होईल मुंबईमध्ये, त्यानंतर त्याच्यात असलेल्या ताकदीनुसार ज्यावेळेस तो सह्याद्री ओलांडेल, त्यावेळेस जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 25 जून ते 1 जुलैच्या दरम्यान मुंबई बरोबर महाराष्ट्राच्या उर्वरित भागातही मान्सूनचा पाऊस होण्याची शक्यता आहे, म्हणजेच मान्सून येण्याची शक्यता आहे. हा बदल प्रणालीनुसार होऊन अशा पद्धतीचे बदल पावसाच्या आगमनासंबंधी आणि पावसासंबंधी होऊ शकतात. म्हणजेच आपल्याला जूनचा शेवटचा आठवड्यापर्यंत वाट बघावी लागेल असे वाटते. आणि तत्पूर्वी झालेला पाऊस हा पूर्वमोसमी पाऊस समजावा असं मला म्हणायचं आहे. आणि हेच त्या प्रश्नाचं उत्तर होऊ शकतं असं मला वाटतं. खरं तर सर, ज्या पद्धतीनं तुम्ही ही संपूर्ण माहिती दिली एल निनो संदर्भात असो किंवा गॉडझिला आणि सुपर एल निनो हे नेमकं काय आणि तसं खरंच काही अस्तित्वात आहे का किंवा तशी व्याख्या आहे का, हे संपूर्ण सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाचा माझा जो प्रश्न होता आजच्या या चर्चेच्या मधला, तो म्हणजे जो हवामान विभागाने सांगितलेला आकडा आहे, सरासरीपेक्षा 90% पावसाचं प्रमाण राहणार आहे, त्या 90%तला जो 10% आहे तो खरंच आपल्याला वाटतोय तितका छोटा आकडा आहे का, की त्याचे परिणाम मोठ्या प्रमाणात होणार आहेत, या सगळ्याबद्दल कल्पना दिलीत. आणि सगळ्यात महत्वाचं, शेतकऱ्यांना तुम्ही सल्ला दिलाय की पेरण्यांच्या संदर्भात त्यांनी काय दक्षता घ्यायला हवी, बियाणं असतील, खतं असतील, आणि यासोबत शहरी भागातली असो किंवा संपूर्ण भागातली जनता असेल किंवा नागरिक असतील, त्या सगळ्यांना केलेलं जे आवाहन आहे पाण्यासंदर्भातलं, ते खरंच खूप महत्वाचं आहे. कारण की अशी परिस्थिती नव्हती त्यावेळेस सुद्धा, जी काही पाणी टंचाई म्हणजे एल निनो सारखी परिस्थिती नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई झाल्याचं आपण पाहिलं. आणि त्यावेळेसची परिस्थिती किती भीषण होती. आणि आता तर एल निनो अशा हा जो काही प्रकार आलेला आहे, त्यामध्ये होणारी पाणी टंचाई ही त्याहून भीषण असू शकते. त्यामुळे तुमचं हे आव्हान त्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. आणि एकूणच दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. ओके, वेलकम.